Hello students, unit 1, heredity and evolution. In this point, Lamarckism. In first point, Jean-Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and the reasons behind those morphological changes is activities or likeness of that organism. He called this concept as principle of use or disuse of organism. Listen carefully, students. Jean-Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and the reasons behind those morphological changes is activities or likeness of their organs. He called this concept as principle of use or disuse of organism. In Marathi meaning, उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन-बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मानला. याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत असे म्हटलेले आहे. रिपीट अगेन. उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन-बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मानला. याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापरण्याचा सिद्धांत असे म्हटलेले आहे. आता एक्झाम्पल फॉर लुक ॲट फर्दर ही सेड दॅट. तो पुढे त्याहूनही पुढे जाऊन तो काय म्हणतो बघा. फर्दर ही सेड दॅट the neck of giraffe has become too long due to the boring on leaves of tall plants by ejecting their neck for several generations. Further he said that the neck of giraffe has become too long due to growing on leaves of tall plants by ejecting their neck for several generations. त्यापुढे जाऊन त्यांनी म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडावरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले असे असावे. हा जीन-बाप्टिस्टचं फर्स्ट एक्झाम्पल आहे, तो असा सांगतो. नेक्स्ट एक्झाम्पल, shoulders of the iron-smith have become very strong due to the frequent hammering of movement. तसेच लोहाराचे खांदे हा भाग, तसेच लोहाराचे खांदे घनाचे गाव घालून बळकट झाले असावेत. जेव्हा लोहार एखादं लोखंडात गरम करतो आणि त्याच्या आयरिनेवर घेतो आणि आपल्या दोन्ही हातानं जेव्हा तो ठोकतो त्यावेळेस त्याचा हा भाग आहे वापरात आल्यामुळे तो बळकट झालेला असावा, असा जीन-बाप्टिस्ट यांनी म्हटलेले आहे. नेक्स्ट पॉइंट, wings of birds like ostrich and emu
have become weak due to no use. तसेच शामुर्ग, इमू इत्यादी पक्ष्याचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झालेले आहे. शामुर्ग पाहता आपण डिस्कवरीवर, त्याचे पंख बघा, तो जास्त उडत नाही, त्याचा वापर त्यानं केलेला नाही, तो डिसयूज, त्याचा वापरात न आलेल्यामुळं त्याचे जे पंख आहेत ते पंख उडण्यासाठी कमकुवत झालेले आहेत. नेक्स्ट पॉइंट, legs of birds like swallow and duck have become useful for swimming due to the living in water, and snakes have lost their legs of modification their body can boring habit. चौथ्या नंबरचे एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे की जीन बाप्टिस्ट असं म्हणतो की पहा, हंस पथकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले असावेत, अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. हा जीन बाप्टिस्ट याचं चौथं उदाहरण आहे. जेव्हा हंस आणि बदक पाण्यामध्ये राहतो आणि पाण्याचा वापर त्याने पोहण्यासाठी पाण्यामध्ये आपल्या पायाचा वापर केलेला असल्यामुळे त्या पायाचा त्या ठिकाणी पाण्यात उपयोग झालेला आहे पोहण्यासाठी. तसेच साप जेव्हा बिळामध्ये जातो, बिळ निश्चित एका साईजचं नसतं, वाकडं तिकडं असतं, सापाला त्या बिळात जाण्यासाठी त्यानं त्याच्या शरीराचे बदल झाला आणि त्याने पाय आपले गमावले. हे एक्झाम्पल जीन बाप्टिस्ट यांनी मांडलेले आहेत. नेक्स्ट, मिळवलेल्या बदलाचा संक्रमणाचा सिद्धांत मीन्स इनहेरिटन्स ऑफ acquired character of Lamarckism. Listen, next point, inheritance of acquired character of Lamarckism. Lamarckism म्हणजे मिळवलेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत, त्यालाच आपण इनहेरिटन्स ऑफ acquired character of Lamarckism असे म्हटलेले आहे. Listen carefully definition. All these examples in 4 types of examples: giraffe, iron smith, ostrich, emu, chamois, and duck. In these examples all these examples are types of acquired character and transfer from one to another generation. This is called as theory of inheritance of acquired characters of Lamarckism. तो असा म्हणतो, ही सर्व उदाहरणे मिळवलेल्या वैशिष्ट्याचे acquired character अशा स्वरूपाचे असून ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्कवाद होय, असा हा जीन बाप्टिस्ट असा म्हणतो. नेक्स्ट पॉइंट, objection of Lamarck. Next point, objections to Lamarck. पहिला ऑब्जेक्शन आहे, फर्स्ट, डेव्हलपमेंट ऑफ organs due to specific activities or their degeneration due to no use at all
was widely expected, but transfer of those characters from generation to generation was rejected. Listen carefully. Objection first. Development of development of organs due to specific activities or their degeneration or due to no use at all was widely expected, but transfer of those characters from generation to generation was rejected. लॅमार्क वाद चे आक्षेप. पहिला आक्षेप आहे तो काय म्हणतो बघा, विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्यांचे पिढींदर पिढी संक्रमण अमान्य झाले. हा पहिला आक्षेप आहे लॅमार्कचा. सेकंड आक्षेप, because it had been verified many times that modification brought in use are not transferred to next generation, and thereby Lamarck's theory was disproved. Listen carefully, students. Next objection to Lamarckism. Because it had been verified many times that modification brought in us are not transferred to next generation, and theory by Lamarck generation and theory by Lamarck, thereby Lamarck theory was disproved. कारण स्वतःमध्ये घडून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. हे ऑब्जेक्शन ऑफ टू लॅमार्क. नेक्स्ट पॉइंट, एनेस्टर ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर. Ancestor of acquired character means संपादित गुणांचा अनुवंशिक याचा अर्थ असा होतो. Ancestor of acquired character means संपादित गुणांचा अनुवंशिक. Listen carefully definition. The living organism can transfer to character. The living organism can transfer the characters which it has acquired to the next generation. This is called as ancestry of acquired characters. Listen carefully definition, students. The living organism can transfer the characters which it has acquired to the next generation. This is called as ancestry of acquired characters. त्याचे म्हणणे असं आहे, सजीवांच्या जीवन काळात जे गुण त्यांनी संपादित केलेले असतात, सजीवाच्या काळात जे गुण त्यांनी संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. याला संपादित गुणाचा अनुवंशिक असे म्हणतात. Next point, speciation.
पेशेशन म्हणजे जाती उद्भव किंवा जातीबद्दल. पेशेशन म्हणजे जाती. ऑब्लिक जाती बद्दल. Speciation. Look at the formation of new species. The formation of new species of plant and animals is the effect of evolution. Look at speciation means जाती उद्भव जाती बद्दल. In repeat again. Look at the formation of new species of plant and animal is the effect of evolution. प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातीचा उद्भव हा उत्क्रांतीचा परिणाम आहे. Look next point. The group of organisms that. Next point, species. Species means jati. Species means jati. What is meant by species? The group of organs. The group of organisms that can produce fertile individual through natural reproduction is called as species. Repeat again. The group of organisms that can produce fertile individual through natural reproduction, this is called as species. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास पेशेशन असे म्हणतात. नेक्स्ट पॉइंट. Each species grow in specific geographical condition. Each species grow in specific geographical condition. या पेशी आहेत सजीवां प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये वाढतात. Their food habit, reproductive ability and trade of different. त्यांचा आहार, विहार, फलन क्षमता, समनकाळ इत्यादी भिन्न असतो. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. त्यामुळे जातीचे वैशिष्ट्य टिकून राहतात. एका जातीपासून besides geographical reproductive changes are also responsible. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय कारणीभूत असतो. Geographical or reproductive isolation also lead to the speciation. तसेच सजीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जाती उद्भव व जाती बद्दल हा भाग या ठिकाणी आपण घेतलेला आहे. दुसरा भाग पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी. ह्यूमन evolution.
ह्युमन इव्होल्युशन मानवी उत्क्रांती. Look at student, next point, human evolution, मानवी उत्क्रांती. First point, the biodiversity that is known today has been said to be formed from very simple unicellular organism due to evolution. Listen carefully. The biodiversity that is known today has been said to be from very simple unicellular organism due to evolution. उत्क्रांतीमुळे अत्यंत एकपेशीय सजीवापासून अज्ञात असलेल्या जैवविविधतेची जडणघडण झालेली दिसते. In this evolution, origin of human evolution can be shown as per the pictures given below. Per the pictures given below. आकृती 1.12 मध्ये मानवी वंशाचा प्रवास या ठिकाणी आपल्याला पुस्तकातून टेक्स्ट बुक मध्ये पहा किंवा आपल्या पुस्तकामध्ये पहा, मानवी वंशाचा हा प्रवास या ठिकाणी या मानवी ह्युमन इव्होल्युशन मानवी उत्क्रांतीमध्ये झालेला दिसून येतो किंवा झालेला आहे हे आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट पॉइंट, लास्ट डायनासोर disappeared approximately 7 crore years ago. Third point, last dinosaur disappeared approximately 7 crore years ago. पहा, मानवी यातील सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. Look at that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to the modern lemurs. जेव्हा माकडासारखे प्राणी त्याच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेमूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून विकसित झाले असावे असा उत्क्रांतीमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट, टेल्स ऑफ these monkey like animal of Africa is said to be disappeared about 4 crore years ago. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडासारख्या प्राण्याच्या शेपट्या नाहीशा झाल्या. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. त्याच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्याचा विकास झाला, हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि एप सारखे प्राणी तयार झाले. Look at, meanwhile, these ape-like animals reach in South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orang-utan. कालांतराने हे सुरुवातीचे एप सारखे एप कपी प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर गिबन आणि ओरांग उंटान मध्ये त्याचे रूपांतरण झाले.
Next point, remaining ape-like animals stay in Africa and from the gorilla and chimpanzee were about 2.5 crore year ago. बघा, उरलेले एप सारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. Evolution of some of 2 crore year old species of apes seems to be occurred in different way. They had been hands more for eating and other words. बघा, 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जाती प्रगती होत गेल्या, वेगवेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हाताचा अधिक वापर करावा लागेल. Look at those apes started in live on the land as forest started in decaying of dry environment. बघा, या ठिकाणी कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. The lemur bones developed in such way that started in stand erect posterior in grassland and thereby their hands become available for use any time. त्याच्या कमरेच्या हाडाचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवता प्रदेशात ताठ उभे राहू लागले तेव्हा त्याचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. नेक्स्ट पॉइंट, फर्स्ट रेकॉर्ड ह्यूमन लाइक एनिमल इज यूज्ड टू द फॉर्म ऑफ Ramapithecus ape from East Africa. मानवी दृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापिथिकस या एपची. Afterwards, this ape grew up in size and became more intelligent, and thus ape of South Africa evolved about 4 lakh years ago. पुढे एप आकाराने मोठा झाला, अधिक हुशार झाला आणि 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. नेक्स्ट पॉइंट, look at the morphological of these humans-like animals started appear like to the member of the genus Homo about 2 lakh years ago and skill human developed. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानव दृश्य प्राण्याची रचना मानव हिमो या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. About 15 lakh years ago, human walking with erect posters was evolved. It may have existed in China, Indonesia, and Asian continents. या ठिकाणी बघा, सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्यांच्या आशिया खंडात चीन आणि इंडोनेशिया पर्यंत वावर असावा असा हा उत्क्रम ह्यूमन इव्होल्यूशन यामध्ये सांगितलेला आहे. नेक्स्ट पॉइंट, evolution of right man continued in a direction of develop its brain for the period about 1 lakh years and meanwhile it discovered the fires. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा
होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध 1 लाख इयर्स अगो त्यानंतर त्यानं अग्नीचा शोध लावला. नेक्स्ट पॉइंट, ब्रेन of 50,000 of year old man had been sufficiently evolved to the extent that they could be considered as member the class wise man, Homo sapiens. या ठिकाणी सुमारे 50,000 वर्षापूर्वी मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झाला आणि बुद्धिमान मानव होमो सॅपियन या वर्गाचा सदस्य मानयोग्य झाला होता. नेक्स्ट पॉइंट, निअँडरथॅल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईस मॅन. या ठिकाणी निअँडरथॅल मानव हा बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले मानव होय. लुक ॲट द क्रो-मॅगन man evolved about 50,000 years ago, and after this evolution had been faster than earlier. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅगन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. नेक्स्ट पॉइंट, अबाउट 10,000 years ago, wise man started to practice the agriculture. 10,000 वर्षापूर्वी, सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. नेक्स्ट पॉइंट, it started to rear the cattle herds and establish the cities. जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती वसवल्या. Next, cultural development cultural development took place. त्याने संस्कृतीचे विकास, मग त्याने संस्कृतीचा विकास साधला. Look at art of writing was invented about 5,000 years, and thus the history had been started. सुमारे 5,000 वर्षापूर्वी मग संस्कृतीचा विकास झाला, लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. इन ह्युमन इव्होल्युशन. नेक्स्ट पॉइंट, मॉडर्न सायन्स इमर्ज्ड अबाउट 400 years ago, and industrial society was established about 200 years ago, and now we have reached at this stage, and still we are search the detail of roots human ancestors. सुमारे 4 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रज्ञाचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत, तरी अजून मानववंशाच्या मुळाच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत. या ठिकाणी हा आपला हेरिडिटी आणि इव्होल्युशन इन दिस चॅप्टर complete on this point. Read carefully, solve the exercise in the textbook. All complete in heredity and evolution. हे आपण पहिला धडा आनुवंशिकता आणि उत्क्रांती हा पूर्ण झालेला आहे. त्या धड्याला स्वाध्याय आहे, तो पूर्ण पुस्तक अगोदर रीडिंग वाचा आणि त्या खाला स्वाध्याय व्यवस्थित वहीमध्ये आपल्या सोडवा. आणि काही शंका असेल तर कळवा मला.